गावठी कट्टा बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 1ला यश आलं आहे। याबाबत अधिक माहिती अशी की 21 डिसेंबर 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस हवालदार मिलिंद सिंग परदेशी आणि पोलीस नाईक प्रशांत मरकट अशांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रणव विनोद शेवाळे हा अंबड परिसरात हातात गावठी कट्टा बाळगून परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डॉक्टर आचल मुदगर यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मिलिंद सिंग परदेशी आणि पोलीस हवालदार प्रशांत मरकट, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, पोलीस हवालदार प्रदीप मसदे, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस हवालदार संदीप भांड, पोलीस हवालदार विशाल देवरे, चालक पोलीस हवालदार नाझीम खान पठाण, पोलीस हवालदार मुख्तार शेख, चालक पोलीस हवालदार सुखराम पवार अशांनी दिव्य ॲडलेब्स थिएटरजवळ रस्त्यावर गावठी कट्टा बाळगून फिरताना मिळून आला। त्याचवेळी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पथकाने सदर इसमा शिताफीने पकडून ताब्यात घेतले। इसमाचे नाव गाव विचारले असता प्रणव विनोद शेवाळे वय 23 वर्ष राहणार सावंत रो हाऊस कमलनगर कामठेवाडे सिडको नाशिक असे असल्याचे समजल्यावरून त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे। सदरच्या इसमावर अंबड पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक।